नमस्कार. तर आज मी तुम्हाला उपवासाचे असे आप्पे बनवून दाखवत आहे. तर त्यासाठी मी साबुदाणा भिजत घातला आणि वरई भिजत घातलेली आहे. ते कमीत कमी 2 किंवा 3 तास ते भिजत घातले आणि छान असं मिक्सरमध्ये वाटून त्याचं बारीक असं बेटर तयार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही. एकदम खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही दळायचं, तर एकदम मीडियममध्ये. त्यासाठी मी इथे लाल मिरची घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. परंतु तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता, तीही छान लागते. परंतु मला इथे लाल मिरची पावडर टाकायची होती, घरीच बनवलेली, तर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मिरची पावडर टाकल्यानंतर मी हे जे बेटर आहे ना, तर ते छान असं मिक्स केलेलं आहे. एकदम छान असं म्हणजे सारखं सारखं ढवळून घेतल्यामुळे काय होतं की ते एक प्रकारचं चांगलं ते म्हणजे स्पॉन्जी होत असतं, फुगतं ते जे बेटर आहे ते फुगतं. त्यामुळे मी खूप छान असं एक साईडला म्हणजे एकाच डायरेक्शननी मी ते फिरवत आहे. तर ते फिरवल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी जे आप्पे पात्र होतं ना, तर ते आप्पे पात्र घेतलं, ते गॅसवरती तोपर्यंत गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडंसं तेल मी टाकत आहे प्रत्येक आप्पे पात्र त्या बॉलमध्ये तेलाने कोटिंग करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून आपले आप्पे छान असे म्हणजे पटकन निघले जातात. त्यामुळे थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर मी जे बेटर आहे जसं की हे बेटर मी त्यात टाकत आहे. आपलं साबुदाणा आणि भगरीचं, म्हणजेच त्याला वरई म्हणतो आपण, तर त्याचं हे बेटर मी त्यात टाकत आहे. जसे आपण आप्पे बनवतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आणि ते ठेवल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे. सगळीकडून मी भरून घेतलं. झाकण ठेवल्यामुळे एक प्रकारचं त्याला छान असं म्हणजे त्याला स्टीम भेटत असती. त्या स्टीममुळे ते छान असं फुगतं ते जे आप्पे जे आहे. तर आपल्याला उपवासाला म्हणजे आपण खिचडी करतो किंवा बाकीचे इतर पदार्थ तळण वगैरे करतो, परंतु त्यापेक्षा जर आपण हे असं जर आता वटपौर्णिमा आलेली आहे, तर त्यापेक्षा जर असे आप्पे वगैरे किंवा जे काही डोसे असेल तर ते जर बनवले तर आपल्याला खायला एक नवीन असल्यामुळे आपल्याला छान वाटतं खायला. कारण तेच तेच खिचडी किंवा आपल्याला तळलेले पापड वगैरे खाऊन कंटाळा येत असतो. तर हा एक ऑप्शन छान आहे, जेणेकरून आपल्याला नवीन काहीतरी खायला भेटेल आणि छान पौष्टिकही आहे. तर मग मी हे आप्पे बघा असे एका साईडनं थोडेसे कच्चे असतात आणि एका साईडला झालेले असतात खालची, त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडनं ते चांगल्या प्रकारे शेकायचे असतात. तर मी हे असे म्हणजे ते साबुदाणा असल्यामुळे थोडंसं चिकट असतं, ते काढायला जरा थोडंसं कठीण जातं, परंतु मी व्यवस्थितपणे हे काढलेलं आहे. एक साईड निघाली की दुसरी साईड आपोआप निघते पटकन. तर हे बघा मी सगळे आप्पे काढून घेतले. दुसऱ्या साईडला पलटी केले. दुसऱ्या साईडला पलटी केल्यानंतर चांगले शेकले. ते चांगले शेकल्यामुळे काय होतं का दोन्ही साईडनं टम्म असा फुगतो तो जो आपला आप्पे आहे ते. आणि छान असे खरपूस भाजून घेतले आहे, जेणेकरून आतमध्ये आपल्याला चिकटपणा जाणवणार नाही आणि सगळ्या बाजूने ते शिजतील. तर हे बघा छान असं वरतून असं क्रंची टेक्स्चर आलेलं आहे आणि छान असं आपले असं थोडासा हलकासा ब्राऊन कलर झालेला आहे आणि असं स्पॉन्जी पण झालेले आहे. बघा तुम्ही खालच्या साईडला पण चांगले भाजलेले आहे, म्हणजे थोडंसं असं काळपट झाले आणि म्हणजे याचा अर्थ छान ते भाजलेले आहे सगळ्या साईडना. आणि विशेष म्हणजे हे तेलकट होत नाही, त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही. उपवासाचे पदार्थ आपण खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटी किंवा बाकीची इतर त्रास होतात, डोकेदुखी, तर ह्या आप्प्याने अजिबात त्रास होत नाही, कारण यामध्ये तेल पण कमी आहे आणि चांगले क्रंची पण झालेले आहे. तर मी हे सगळे काढून घेतले. त्यानंतर बघा ते सगळ्या बाजूनी चांगले भाजलेले आहे आणि असे क्रंची झालेले आहे आणि खायला एक नवीन असा पदार्थ आपला तयार होत असतो. मुलंही आवडीने खात असतात. तर त्याचाच मी डोसा पण बनवलेला आहे बघा. तर डोसाही एकदम छान असा क्रंची डोसा होतो, एकदम कडक आणि खायलाही पण छान असा डोसा त्याचा तयार होतो. तर मग मी आप्पे काही बनवले आणि काही पीठ होतं त्याचं डोसे बनवलेले आहे. तर डोसेही इतका छान कुरकुरीत डोसा झाला ना, तो खूप छान. तर तुम्ही तो चटणीबरोबर, मी तिखट केल्यामुळे तर तुम्ही तो चटणीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता.